इना घेतला तर होती टाळकऱ्याकडे बघत तुम्हीच म्हणा तुला काय पीठ दळायला आणलं वय इथं कीर्तन करायला आधी भजन आलं पाहिजे विठ्ठला अरे देव घरी येतो हो आमच्या माईसाहेब पाटलाने वारी केली पंढरपूरची देवाने सांगितलं स्वप्नामध्ये हो तुम्ही येऊ नका मी तुमच्या गावाला येतो आता आणि म्हणून धनेगावला देव आला म्हणून धाकटी पंढरी नाव झालं महाराष्ट्रात प्रसिद्ध नाव झालं आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध नाव जर कोणी केलं असेल तर आमच्या गुरुवर कासार महाराजांनी नाव प्रसिद्ध केलं नाव खरं प्रसिद्ध जर कोणी जर केलं तर कासार महाराजांनी नाव प्रसिद्ध केलं म्हणून तर महाराज आता आषाढीला 1,00,000 भाविक असतात आणि आज सुद्धा दोन्ही एकादशीला कीर्तन आहेत वैद्यला बी आणि शुद्धला बी बहुनी नियम घालवून दिला परंपरा आहे महाराज कासार महाराज यज्ञकांत महाराज आमचे हो यज्ञकांत महाराजाचा रावसाहेब महाराजाचा लय मित्रपणा हा लय म्हणजे लय आणि बाबा देवाचा आणि भाऊचा मित्रपणा होता माळी आपाच्या तिथं बाजारात बाबा देवाने पाठी आणायची माळव्याची इकून हो आता त्यांच्याकडून पैसे न्यायचेत मला जाताना हा मग आता मंदिराचं काम निघालं ना हो महाराज मित्रपणाला खूप किंमत असती अरे भगवान श्रीकृष्णाचे सुदाम्याचे मित्रपणा होता आणि सुदामदेव महाराज आले आणि आल्यानंतर भगवंताने महाराज स्नान घातलं राजवस्त्र परिधान करून दिले अरे म्हणले काय आणलं का नाही माझ्या करता महाराज त्याचं उत्तर देतात आंधळ्या पांगळ्यामध्ये मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला म्हणून करता महाराज म्हणतात आणि अशी धाकटी पंढरी आणि मग कीर्तन काय मी बोलतो देवाचं आपलं व्हायचं अरे काय कासार महाराजाची ताकद होती हो काय ताकद होती महाराज हो अरे ज्या दिवशी बहु गेले कासार महाराज हो त्या दिवशी समाज तर रडत होता घरातले माणसं तर बोंबलतच असतील हो पण साक्षात देवाच्या डोळ्यात पाणी होतं हो साक्षात देवाच्या डोळ्यात पाणी होतं इतकी भक्ती आपली श्रेष्ठ असावी हो देवाने आपल्या करता रडावं तितकी पूजा देवाची आपण केली पाहिजे आणि मग महाराज म्हणतात बर का मग महाराज म्हणतात म्या तुला वरलं हो घर रे ग झाले पट्टराने बरे आणि वरिले सावळे परब्रह्म महाराज म्या त्याला वरलं बरं 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 वरल्यानंतर काही पतिव्रता तुम्ही सांगितल्या पण त्याचा काय पुरावा आहे का नाही महाराज त्याचा पुरावा सांगतेत अभंगाच्या प्रथम
महाराज सांगतात हो, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. हो, पतीप्रमाणे महाराज त्या पत्नीने वागावं. आता काही पतिव्रता असतात, काही पतीच्या वार्ता असतात बर का, काही मध्यम पतिव्रता असतात. नंबर 1 ची पतिव्रता हो, गुरुवर्य बहुदृष्टांत सांगायचे. एक बाई साळी कांडायला बसली, साळी कुटीत होती आणि साळी कुटीत असताना हो मालक आल्यानंतर त्यांनी पाणी मागितलं आणि पाणी मागितलं आणि वरच मुसळ तिने सोडून दिलं, तसंच राहिलं. एका दुसऱ्या बाईने बघितलं. घरी आल्यानंतर मालक असा धुतला म्हणजे हाणला नाही. म्हणले काय, म्हणजे ऐका, आजपासून मी तुम्हाला तुमची सेवा करीन. ते मला थांब, मला बाहेर जाऊन दे, दिवस कुणी करू ते बघू. म्हणजे आजपासून सेवा करीत जात जाईन. म्हणजे तुम्ही बाहेर जायचं. म्हणजे बरं, पुढं बोला. बाहेर गेल्यानंतर मी साळी कुंडायला बसन. बरं, आणि बाहेरून यायचं आणि वर मुसळ गेलं की पाणी मागायचं. तेव्हा आला पण ती वर मुसळच जाय ना, असं दाना 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 दाना. हो, तिचा कार्यक्रम चालूच होता. तरडगाव पंढरपूर, तरडगाव पंढरपूर, तरडगाव पंढरपूर, तरडगाव. बंदच नाही ना, कवा तिने मागा. असं वर गेलं आणि गेल्यानंतर ती म्हणजे तुम्हाला पाणी दे, पाणी दे म्हणून की तिने मुसळ वर ठेवलं. असं सोडलं मुसळ वर ठेवल्यानंतर पाहता काय तुम्ही माझ्याकडे टुळू एका झटक्यात 32 पडली. ओहो. आणि तुम्ही बघा, ज्याचे दात पडलेले ती माणसं काय चावी ती कळतच ना. झटक्यात 32 पडली तिची. म्हणजे कशी पतिव्रता व्हायची, म्हणजे कसं काय असं. अरे म्हणले बोलून चालून पतिव्रता होता येत नाही. तिला काय करावं लागतं, कसरत करावं लागते. हो, आता हे संस्थेतले पोरं दिसतात. हा प्रदीप पकवाज वाजवतो, हिवाळ्यात दिसतात प्रॅक्टिसला चांगला असतं. हो, तुम्ही बघा आळंदीला हो गाठाव जा, इंद्रायणीच्या गाठावर कधी कधी पोरं तिरकीट तकता तिरकीट तकता तिरकीट तकता तिरकीट तकता तिरकीट तकता तिरकीट तकता. हो, आणि गायकाने सुद्धा आता हिवाळ्याच्या दिवसात स्वर लागल्यानंतर परफेक्ट स्वर लागते. सा हा स्वर लागतो बर का ती साधना करायला चांगली असते. हिवाळ्याच्या दिवसात पाठ उठत जाऊ. माणसं आता पाठ उठत नाहीत. आता सकाळी पहाटे 9 वाजता उठत इथं. तिने सांगितलं म्हणजे काय पतिव्रता व्हा. पण महाराज सांगतात, महाराज या अर्थी पतिव्रता म्हणते. तुम्ही पहा, 3च माणसावर देश चलतो. 3 माणसावर. कोणत्या 3 माणसावर? देव, संत आणि पतिव्रता. अरे या देशामध्ये पतिव्रता आहे म्हणून तर हे सगळं चलत आहे. या जगामध्ये संत आहेत म्हणून हे सगळं चलतंय. हो, या जगात देव आहे म्हणून हे सगळं चलतंय. पण काही माणसं तुम्ही बघा, आता कोरोना आलताना मध्ये हो, तर काही माणसं गावात मंदिरात मी दर्शनाला आलो मुद्दाम राम राम घालायचे. 3 प्रकार आहेत माणसाचे. ज्याला शुद्ध राम राम घालायचा असतो ना, तो एकदम सरळ म्हणत असतो राम 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 राम. समजावं आपल्या अंतःकरणात याच्याविषयी प्रेम आहे. हो, दुसरा 2 नंबरचा राम राम. हो, राम राम घातला राम राम. समजावं आपलं काळं पांढरं ह्याला काय काय कळलं. तिसरा राम 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 राम.
असे दिवे लावी जात जा, समजाव सगळाच घोटाळा झाला. महाराज म्हणतात पतिव्रता आहे. कोण पतिव्रता? तुका म्हणे पतिव्रता महाराजांनी प्रमाण सांगितलं. रावसाहेब महाराजांनी तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. दोघी जणी सख्या बहिणी. हो, शांडिल्य आणि सुमित्रा सख्या बहिणी. हो, त्यातली शांडिल्य जी होती ती महान पतिव्रता. हो, आणि सुमित्रा जी होती ना नो लग्न, उग बोंबलत हिंडायची कुठं बी. ही सप्ताह झाला की ती सप्ताह, ती सप्ताह झाला की ती सप्ताह, ती सप्ताह झाला. कोणत्या देवाला जायची आणि तिच्या दारात यायची? कोणत्या देवाला जायची? कुठून बी यायची, काशीहून यायची, तिच्या दारात यायची. ती म्हणायची केली काशी नाही केली म्हणजे तुला देव कळणार नाही. बद्री केदारला जायची, तिच्या दारात यायची. कुठं बी जायची, तिच्या दारात यायची. वृंदावनला जायची, तिच्या दारात यायची. तिने एके दिवशी सांगितलं म्हणजे हो काय, माझा नवरा काशी विश्वेश्वर, माझा नवरा जगन्नाथपुरीचा जगन्नाथ, माझा नवराज वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण, माझा नवराज हो तुकाराम महाराज देवचा, माझा नवराज पंढरपूरचा पांडुरंग, माझा नवराज सगळीकडलं. हो, मी तुला म्हणत नाही तू का जाती, तू माझ्या दारात बोंबलत येऊ नको. तुझी तिकडं तशीच काशी कर, कुठं खपायचं तिकडं खप. मी तुला म्हणते का जाती म्हणून तू येतेच कशाला माझ्या दारात. पण ती म्हणायची हो शांडिल्ये तुला काही कळणार नाही, तुला करच काय म्हणले, माझं काही होऊन दे. माझा नवरा माझा पती परमेश्वर आहे, माझा नेम आहे. हो, ज्ञानोबराय सुद्धा वळी देतात पतिवाचे हो पतिव्रतेचे शरीर पती वाचून न परिसे. अजिबात नाही म्हणजे सगळा माझा नवरा माझा. हो, सगळं तू येऊ नको माझ्या दारात. हिला वाटायचं, ती म्हणायची मी माझ्या घरी सगळं देवच आहेत. तुम्ही बघा काय काय बाया यांना नादच असतो. बाया काय करतात, देवाला गेला की तिथून एखादी मूर्ती आणतेच. आणलाच देवारा मांडलाच. तिच्या घरी इतका देवारा मोठा होता, काही उलट टांगलेलं देव, काही सुईचं टांगलेलं देव, काही ओरफाट्या तोंडाचं, काही डाव्या तोंडाचं. गणपतीचं तर काही उजव्या सोंडाचं, काही डाव्या सोंडाचं. हो, दत्तात्रेयाची मूर्ती, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, सरळ ठासून देव उभारलेलं घरात. हो, 4-4 बऱ्या धुवायची, 4-4 बऱ्या उलत पालत त्यांना करायची, नैवेद्य दाखवायची, ही ती सगळं करायची. हो, एके दिवशी काय झालं, हो एके दिवशी काय झालं, घराला आग लागली. आग लागली, आग लागल्यानंतर हो त्या आगीला वाटलं इकडून सोनेगाव मार्गे रस्ता सिमेंटचा चालू, त्यामुळं आपगर फाट्या मार्गे जाऊ. मग ह्याचा आश्रम होता कोडाचा, सुमित्रेचा आश्रम, कोडाचा आश्रम. हो, तिच्या गळ्यातल्या माळा म्हणजे माळ्याचा माळाच तसा काय खळा खळा माळाच वाजायच्या. हो, तिच्या माळाला काही कमीच नाही व गळ्यातल्या माळा. मग आगीने काय केलं, तिच्याकडून धरलं, पट्टा धरला. आगीने गेली आग, तिच्या आश्रमाला आग लागली. तिला वाटलं महादेव महाराज जर असते तर मग जमलं असतं. विठ्ठला एखाद्या शक्ती असते ती दिवशी देखता देखता धरला की तिला फेकून. आता ह्या तांबे महाराजाला काय मरी आली ती वैतवा. चला कुठवर आलत म्हणा, ह्या इथवर आलत म्हणे. तिने सांगितलं म्हणले हो, आणि निघाला महाराज.
आग निघाली, तिच्या घराला आग लागली, त्या कुडाला आग लागली. तिला वाटलं इतकं देव आहेत माझ्या घरात म्हणल्यानंतर एक का व्हायना देव माझ्या घराचं रक्षण करीन. पण कशाचं काय रक्षण करीन? ती आग लागल्यावर नुसती बोंबलायची, आग 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 आग. हो, बोंबलतच आली. आणि हिचा नवरा, शँडेलीचा नवरा तिच्या मांडीवर झोपला होता. हो, ती आग आली, ती बोंबलतच आली, ताई 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 ताई. ती म्हणजे बोलू नको, माझा नवरा झोपलाय. म्हणजे झोपलाय समाधी करावं लागन. आग आली, आग. ती म्हणजे येऊ दे, बोंबलू नको, आग आहे. म्हणजे गप, बोंबलू नको म्हणली, गप म्हणली, माझ्यात ताकद आहे. हो, आणि पाहता काय तुम्ही माझ्याकडे टळू. हो, आग लागली तिच्या घरात. म्हणजे ताई घर जळायला लागलं, जळून दे, तू गप ना. घर पेटलं, म्हणजे पेटून दे, तू गप ना. हो, आणि डोक्यावर आग आली. डोक्यावर आगल्यानंतर ती म्हणली, डोक्यावर आग आली, ती कोळसं पडायला लागलं म्हणली खाली. उठ म्हणली आता. मग त्याला जाग आली. ते म्हणलं, ती म्हणली प्राणनाथ. ते म्हणलं काय? घराला आग लागली. जरा बाहेर चालता का? तिच्या आधी हो बाहेर गेला आणि ती आग तिथंच थांबली. असं तिने वर हात केला, थांब. मी कशाचं बोलतोय? आग 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 आग. आपल्याला इष्टी थांबत नाही. हो हो हो, गेली, थांबली आग. आग थांबल्यानंतर तिने बघितलं. कुणी बघितलं? ह्या ब्रह्मचारीनी. आग, किती वर्ष झालं मी देव देव करती. हो, किती वर्ष झालं. हो, किती वर्ष झालं म्हणली, तरी थांबली नाही आग. सारं देव मरून गेलं माझ्या झोपडीतलं. दत्या मेला, पांड्या मेला, हान्या मेला, साऱ्या देवाची समाधी झाली. एका सुद्धा देवाने माझं घर वाचवलं नाही म्हणली. आणि माझ्या एकट्या ताईने आगने थांबविला. ती म्हणजे कस काय हे झालं? म्हणजे ही पतिव्रतेचं ताकद आहे. म्हणजे मला आता पतिव्रता व्हायचं. मग ती MS झालं 45, वय झालं 45, पण तरी चलतंय म्हणली आता. म्हणजे काय कर म्हणली, सकाळच्या पहरी पाठ उठ, आणि पाठ उठल्यानंतर आपल्या बाहेर हो जो नदी ना नदी, हो त्या नदीपाशी जा. आणि जो माणूस पुरुष पहिला आंघोळ करीन ना, हो त्याला तो माळा घाल. हो, आणि मग एक पुष्टीरोगी होतं. दिवसा कोणी आंघोळ करून देत नव्हतं म्हणून रातच गेलं पहाटे 3-4 वाजताचं खेप्यात. आणि तिथं डुबुक डुबुक आवाज आला. आवाज आल्यानंतर ही तिथं गेली. आणि ही तिथं गेल्यानंतर ती म्हणली, इतक्या थंडीचं, इतक्या रातचं, इतक्या गारठ्याचं कोण बरं आंघोळ करत? ती भांगलेलं होतं. ती म्हणलं, इतक्या पाठ आलं तरी आंघोळ्या करून द्यायनात ना. ती म्हणली, गडी गावला. ती म्हणली, तुमचं लग्न झालं का? आम्हाला कोण बायको देत? शाबास. पळतच गेली, हार घातला त्याला, आणला घरी. ती म्हणजे जसा असन तसा, पुष्ठरोगी असो किंवा कसा असन तसा, म्हणली याची सेवा कर. 4-4 बऱ्यात व्हायची, 4-5 बऱ्या न्यायची. हो, मग आता ही झाली पतिव्रता. आणि पतिव्रता झाल्यानंतर पण काही काही गडी जे असतात ना, लय माजलेलं असतात, सुखाने खाऊ वाटत नाही. ती म्हणली बाळे, म्हणले काय? म्हणली, मला एकट्याला बसून घरात बसून करमत नाही, मला फिरवायला नेत जा, कोणीतरी न्या हो मला फिरवायला. आणि अशा टोपली आणली येऊन काय करून त्या टोपलीत बसविला. आणि ती गावात चालली अशी. मग चाबऱ्या बायकाचं नवर चाबर हो, ती म्हणू लागले, बाळे, म्हणजे बाहेर ये बाहेर.
म्हणली कशी नवऱ्याची सेवा करते बघ, घे जरा आदर्श म्हणली. बघ म्हणली कशी टोपलीत घालून हिंडती म्हणली, बघ घे आदर्श, घे आदर्श. ती बोलायला चाबरी. ती म्हणली त्याला चालता येत नव्हतं म्हणून टोपलीत घेतलं. तुम्हाला तसं झालं. मी सुद्धा तशीच करीन. पण आता बसलेली माणसं काय गपचीप बसत नव्हतं. ती बसल्या बसल्या काय करायचं, उगा असे करायचं, असं करायचं, असं करायचं. मग त्या राज्यामध्ये मांडव ऋषीला सुळावर दिलत आणि त्याला हात लागला. आणि हात लागल्यानंतर तो सूळ गरगर गरगर फिरवला आणि गरगर गरगर फिरल्यानंतर हजारो इंचू चावल्यासारख्या वेदना झाल्या आणि मांडव्य ऋषीने श्राप दिला. हो, ज्याने कुणी माझ्या सुळाला हात लावला असन तो उद्याचा सूर्य पाहणार नाही. बाईने टोपली खाली ठेवली. बाई म्हणली वारे वा ऋषी. आणि कृती अशी कशी, अरे ऋषी अरे अनाथ पद्धतीने लागला 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 श्राप दिला दिला. म्हणजे माग घे, नाही घेत माग, श्राप माग घेत नाही. आणि मग महाराज मग तिने सांगितलं मी बी बघते कसा सूर्य उदय होतोय ती. आणि झाली अशी सूर्याला आडवं. पतिव्रता झाली ती. हो, आणि झाली सूर्याला आडवं. हो, 12 वाजल्या तरी बी सूर्यनारायण येणार दुपारच्या. हो, मग नारद मुनी हो गेले महाराज वर स्वर्गात. नारद मुनी विष्णूकडे गेले. नमोन महा नमोन महा नमोन महा. म्हणजे काय सांगावं, काय वृत्तांत म्हणजे तरडगावच्या सप्त्याचा. हा, तरडगावच्या सप्त्याचा काय वृत्तांत. चांगला सप्ताह चाललाय. दिनगी देते, पंक्ती घालते, जोरात सप्ताह चालला. बरोबर. पण म्हणले एक अवघड झालंय म्हणजे मृत्यू लोकात. म्हणजे काय झालंय, एक बाई म्हणजे सूर्याला आडवं झाली. हो, आणि तिला बाजूला करण्याकरता हो म्हणजे कुणाला तरी जावं लागन, तुम्हाला यावं लागन. म्हणजे पतिव्रता आहा नग 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 नग. म्हणजे पतिव्रतेचं लय काम अवघड आहे. म्हणून तर महाराज ब्रह्म विष्णू आणि महेश हो अरे आत्री ऋषीच्या अनुसयाने हे बाळक केलते महाराज. म्हणजे पतिव्रता नग. म्हणजे पतिव्रतेला, एका पतिव्रतेला बाजूला सरवला, दुसऱ्या पतिव्रतेकडे जा. आणि हे ब्रह्म विष्णू महेश गेले अनुसयाकडे. म्हणजे का रे, काय दत्त जयंती जवळ आली का काय. म्हणले नाही नाही काम आहे. म्हणले चला म्हणले खाली. म्हणजे का, एक महिलांनी सांगितलंय म्हणले सूर्य उदय होऊन देणार नाही. कस काय होऊन देत नाही बघते. म्हणले चला. गेले तिथं आणि गेल्यानंतर ती आली आणि म्हणली हो बाजूला उगून दे सूर्याला. ती म्हणले टळाटळा बोलू नको, गप. सूर्यनारायण उगवल्यानंतर माझा नवरा मारणार आहे, मला वैधवतो येणार आहे. अगं बाया म्हणले हे कुठं त्या मूर्त्यांनी सांगितलं. म्हणले असून दे. म्हणले हो बाजूला उगून दे सूर्याला, जिवंत करते मी तुझ्या नवऱ्याला. झाली बाजूला. महाराज सूर्यनारायण उगवले. तो नवरा मेला, जिवंत पुन्हा केला. मला सांगायचं काय लक्षात पहा. म्हणून मग महाराजांनी लिहिलं पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी विठोबा रखुमाई.
निश्चित टाळा वाजवा टाळा दाखवा टाळ्या वाजवा निश्चित टाळ्या जरा जोरात हा टाळा हा टाळी टाळ टाळी हा 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 होबार होबार हा शाबास संस्थेतले पोरं जोरात असतात ज्ञानवान असतात कसे नाचत होते हे पिल्लू बघा संस्थेतलं नाही गावातलं आहे ते. हा पण अरे संगतीमुळं तर होतं ना कसं आहे हो ते जोरात नाचत हा गोड गोड छान पैकी कीर्तन झाल्यावर तुला 100-150 रुपये देऊन जाईन पण ह्यांनी दिलं तर बाजूळ काय नाही देते ना ते. हे हे बघा कसे नाचत येते आणि हे लाईनची लाईन तशीच उभा गाराटलं गडीन काय गार केली महाराज म्हणतात चला हो कीर्तन संपलं नाही आणि हो 20 मिनिटं बाकी हो आणि संपलं नाही माणसं म्हणत असते भजन का केलं बरं का असं तेच भजन याच्या करता माणसाला धीर येतो संपलं काय केलं संपलं नाही आणि बरंच धीर येतो चला आता हो महाराज म्हणतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन इथं बसलेल्या पैकी हे टाळकरी उभा आहेत संस्थेतले पोरं चोपदार आहेत हो आमचे साबळे महाराज आहेत हो सगळ्यात सकट बोलतो आई साहेब आहेत तुळशी घेऊन ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे मुन्ना भाई गोड असेल पिंपळगावची साऊंड सिस्टीम आणि त्या वाक्याला 35 वर्ष झालं त्यांची सिस्टीम आहे 35 वर्ष झालं गुरुवर्य भाऊनी सप्ताह चालू केला आणि काही तर आम्ही सुद्धा ताकद असते परंपरेची म्हणून सगळ्या सकट बोलतो माझ्या सकट बोलतो माग आचार्य स्वयंपाक करते त्यांच्या सकट बोलतो सगळ्या जणा सकट बोलतो तिकडे वाट्यावर कट्ट्यावर बसलेल्या सकट मी बोलतो सगळ्या जणा सकट बोलतो मी एकटा बोलतो का बोलतो बोलायला उभा राहिला म्हणून बोलतो सगळ्या जणा सकट बोलतो इथं बसलेल्या पैकी महिला सकट बोलतो इथं बसलेल्या पैकी ज्या माणसाला पैसे आवडत नाहीत त्यांनी वर हात करा मला सुद्धा आवडते म्हणून तर कीर्तनाला आलो काही माणसं तुम्ही बघा काही माणसं चिकट माणसं असते चिकट हो आमचे वैद्य बाबा दृष्टांत सांगायचे चिकट माणसं चिकट अण्णा होता चिकट अण्णा हो काय झालं तूप होतं तूप आणि तुपात माशी पडली तुपात काय झाली माशी पडली माशी पडल्यानंतर त्या चिकट अण्णाने काय केलं अशी माशी घेतली आणि अशी बाहेर टाकून दे हे तसे नाही अशी माशी घेतली आणि अशी तोंडात घातली चुकून बाहेर काढली असले 10-15 अण्णा इकडं सप्त्याकडे आणावं रामभाऊ आणि मग मला सप्ताह करायचा नाही काही माणसं लय चिकट पैसा सुटत नाही हो असाच एक चिकट माणूस पंढरपूरला गेला गावातल्या माणसाने बाबा देवाने यांनी म्हणजे आपल्या गावाला रामदास बाबा यायचे रामदास बाबाचा मठ आपल्या गावावर झाला चला बाबा हो ऐका हा मला ओघात सांगून जातो रामदास महाराजामुळं तुमचं गाव सुधारलं हा नाहीतर काय ह्याचा भजनी काय ह्याचा तरडगाव मध्ये आमच्या गुरुवर्य भाऊचा एक भजनी होता मोहिते तेवढा
मोहिते अण्णा, हो लय जुने. आणि मग रामदास बाबाने महाराज क्रांती केली या गावची. रामदास बाबा सानप, हो क्रांती केली नाही, तुमच्या तरड गावकरांनी रामदास बाबाला महाराजकीच उभा केली, मठ बांधून दिला आणि सगळंच केलं. हो असे परंपरा सांभाळणारे माणसं आपल्याला आवडतात. हा मठच उभा करून दिला. रामदास महाराज सुद्धा लय गोड कीर्तन करायचे. हा भिंगसिंग बाबाचे अतिशय लाडके शिष्य रामदास महाराज. आता पुण्यतिथी आली बघा 2 तारखेला. हो शरीराचा, हे शरीर प्रत्येकाला सोडावं लागतं, कोणीही जरी असलं तर. ज्ञानोबा आहे त्याच्याबद्दल ओवी देतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरजार चिरा पडे. म्हणून शरीर त्यांना सोडावं लागलं रामदास बाबाला, म्हणून त्यांची पुण्यतिथी आता आली 2 तारखेला. हो मग गावातला माणूस म्हणला, बाबा देवासारखा म्हणले, विठ्ठल भक्त म्हणले, म्हणजे चला पंढरपूरला. तो चिकट अण्णा असा होता, हो तो कधी सुद्धा ओष्टी हाताने कावळा सुद्धा हानीत नव्हता. जेवत असला कावळा जर भिंतीवर बसला तर असा हाड्या सुद्धा करीत नव्हता. एखादा शीत तिकडे जाईन ना, हाड्या सुद्धा करीत नव्हता, अजिबात नाही. हो अजिबात नाही. तुम्ही बघा आता शहरात, तुम्ही बघा काही काही जी मोठी माणसं असतात ना, वर्गणी द्यायला कधी देणार नाहीत. आणि जे बारीक जी माणसं आहेत तीच आधी वर्गणी, त्याची बारीक माणसाची वर्गणी आधी. आणि गावात जेवढा मोठा माणूस त्याची वर्गणी कवाच नाही. मग ते सगळे म्हणत असतो, हे असे दुकानदार रामभाऊ, हे बाबादेव, हे बाळू महाराज, हे सगळे भगवान महाराज, हे सगळे गेले त्याच्याकडे, लगेच ते म्हणत असतो या 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 या. आपल्या गावात दत्त जयंतीचा सप्ताह उभा राहिला दिसतोय. ती वर्गणीवाली म्हणते संपत आला. आणि देणगी देऊ ना. बसा बसा. मग चहा सांगतो, चहा ना कार्यकर्त्याला चहा पाहिजे. तो माणसाला वाटतं काल्याची पंगतच देतो का काय. इतका सुंदर पैकी बोलतो. आणि मग 2-3 बाऱ्या ड्रावर उघडतो. कोणी कोणी दिले म्हणजे सगळ्यांनी दिली, तूच राहिलाय फक्त. म्हणजे मग मी सुद्धा देतो. आणि मग माणसाला वाटतं 15-20 हजाराला तर मरणच नाही कुठं. आणि मग 50 रुपयाची नोट आणि हे टाकीत, घ्या आपलं, चुलीत घाल तुझं. गायबान्यात वनराच्या. हा तिकडे खारजाला जर गेला तर डॉक्टरने जर एखादी बाटली जर अडकली सलानाची, आमचे खोत महाराज म्हणत असतात 1000 रुपये पुरत नाहीत. आणि सप्त्यात आला की तुला गोळा उठवतो. तुमचा पैसा असो, माझा पैसा असो, कोणाचा बी असो, आपण कमिलेले जे पैसे आहेत बर का, आपण जे कमिलेले पैसे आहेत ना, याच्यावर हक्कही महाराज काही माणसाचा. रुपये कमिला ना 12ने दुसऱ्या माणसाचा हक्क आहे. हो 4ने हक्क या देवाधर्मा करता, 4ने हक्क अन्नदाना करता, 4ने हक्क अशी जर संस्था जर असली, मंदिराचं काम जर निघालं, मठाचं काम जर निघालं तर लगेच देणगी द्यायची. हक्कही महाराज. आणि मग तवा 4ने जे राहिलेले 4ने जे आहेत ना ते आपल्याला पसतात. नाहीतर 4 आण्याचा काही उपयोग होत नाही. रातच घर फुटत, चोर छातीवर बसतेत, निकालो चाव्या. मग तिथं म्हणेन का काला झाल्या, तिथं लगेच चाव्या काढून द्यावं लागतात. तसं संपत्ती जी आहे ना आपली, हो ती सप्त्या करता, आपल्या घरा करता उत्तम व्यवहारे उदास विचारे करी, उदास विचारे करी.
हो महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे. महाराज सांगतात म्हणून महाराज म्हणतात हे कर्म चाललंय ना सत्य कामने सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय. म्हणून महाराज म्हणतात म्हणून सत्य कर्माला साह्य करा म्हणून करतात. म्हणून तर मंडळी आपण देणगी देतात पंक्ती घालतात म्हणून हा सप्ताह चालतो. म्हणून किंमत आहे सप्त्याला. हो म्हणून प्रसादाला खूप किंमत असते. जे माणसं पंगत घालतात त्याचे पूर्वज तरतात. हो जे का अन्नदान करती आणि तयाचे पूर्वज उद्धरती. हो पूर्वज उद्धरतात आपले. म्हणून माणसाने अन्नदान द्रव्यदान केलं पाहिजे. हो म्हणून तर बाबा देवा मुंडका हलू नका आता नुसतं असं असं इकडे. आता भाऊसा मठाचं बांधकाम सुरू झालंय. हो त्याच्यामुळं आता तुम्ही 5,000 रुपये देणगी द्यायची. 1 रुपया कमी द्यायचा नाही. पावती बुक आणलंय संगत देऊनच जायची आता जातानी. कमी द्यायची नाही तुम्ही. हा अजिबात कमी नाही. लय जोरातही. हा आणि बसलेल्या माणसांनी सुद्धा सगळ्या जणांनी देणगी द्यायची. हो सगळ्या जणांनी द्यायची. सरळ तर हे सरी पैशावालीच माणसं आहेत तुम्ही. बागायतदार माणसं आहेत सरी. हो दिले पाहिजेत ना. त्याच्यासाठी तर सप्ताह आहे. त्याच्यासाठी तर मठ आहेत ना आपली. हो धर्म चालाव म्हणून मठ येत. नामस्मरण घडलं पाहिजे म्हणून मठ येत. म्हणून महाराज सांगतात मी बोलत नाही. हो महाराज म्हणतात सर्व भावे लोब्या आवडे हे धन. ज्या माणसाचं ज्याच्यापाशी धन असतं ना हो त्या माणसाला चैन पडत नाही. हो हे कोणी येतात का ते कोणी येतात का ते कोणी येतात का. एक जणाला 4-5 पोरं होते आणि लय मोठे पैसे होते त्याच्यापाशी. 4-5 पोरं होते. जजोळ पैसे असते त्याची वाचा बंद होती मारायच्या टायमाला. त्याची वाचा बंद झाली आणि 4-5 पोरं होते. मारायच्या टायमाला वाचा बंद झाली. तिनेच असं करी. म्हणजे मागच्या भितरात काहीतरी थोरल्या पोराने कारभाऱ्याने JCP वाल्याला फोन केला. हॅलो मला का तुझा JCP येऊन दे गावात म्हणला. आला JCP आला कडे ते म्हणला पाड म्हणला मागचं भितर. हे असं असं करायचं म्हातार. ते मला पाड म्हणला मागचं भितर. मागचं पाडलं त्याच्यात काहीच निघालं नाही. चिरेन मातीच निघालं. मागचं सोलन पुढं धरलं. पाड म्हणजे पुढचं बी गेलं. पुढचं फाडून सरी बिथाड पाडले. आपल्या मांडपासारखं घर केलं तरी म्हातारा ग बसाना. तरी असाच करी असाच करी. म्हणले जामखेडला जा. बरं आकार काय हे साधा नाही ना मोहन महाराज. काय साधा आकार आहे का काय जावा. तरी असा करी. म्हणजे जामखेडला जात चांगले डॉक्टर आहेत आणि डॉक्टरला आणा. डॉक्टरला 50,000 रुपये द्या आणि डॉक्टरला आणा. म्हातारे फक्त 2च शब्द बोललं पाहिजे. कुठेन कुठं ठुलाय. कुठेन कुठं ठुलय एवढे 2 शब्द बोललं पाहिजे. 3रा शब्द बोलला नाही पाहिजे. 3ऱ्या मिनिटाला तर गचाकला पाहिजे म्हातारा. कुठेन कुठं ठुलय. हो आणलं डॉक्टरला. डॉक्टरला आणल्यानंतर इंजेक्शन दिलं. म्हातारा बोलला. म्हातारा 9ला 5 मिनिटं कमी असताना बोलला. म्हातारा 9ला 5 मिनिटं कमी असताना बोलला. काय बोलला म्हातारा. म्हातारा म्हणला परवा दिवशी गंगेनी चाळणी नेलती. परवा दिवशी गंगेनी चाळणी नेलती ती आणून दिली का. थोरल्या लेकाला तर अटकच झाला. सुन म्हणली दुश्मना तू चाळणीचं बोलतो ते टकुऱ्यातच चिरा घालते म्हणली. ह्या चाळणीसाठी तर सगळ्या घराची चाळणी केली म्हणली. आणि आता तू चाळणीचं बोलतो होय तुला काय म्हणू सका. कशाबद्दल बोलतो. महाराज म्हणतात सर्व भावे लोब्या
आवडे हे धन. आणि मग महाराज म्हणतात तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेने तुझे सर्व भावे लोभे आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा परी ज्ञानेश्वर मावडे नरराज कोणत्या देवाची भक्ती करा पण पतिव्रता भक्त बना. कोणत्या देवाची करा, भगवान श्रीकृष्णाची करा, हो दत्तात्रेयाची करा, आई साहेबाची करा, भगवान पांडुरंगाची करा, कोणाची भक्ती करा पण भक्त पतिव्रता बना. देव आणि आपण वेगळे दिसलो नाही पाहिजे. तू आणि मी नाही तुझा आणि ज्ञान देव आत्मा माझा. हो म्हणून करता कोणत्या देवाची भक्ती करा, बंधनच नाही. आपल्या हिंदू संस्कृतीत भरपूर देव सांगितले. 33 कोटी देवाच्या मुंडा, 8 कोटी भैरव रे. कोणत्या देवाची भक्ती करा पण भक्त पतिव्रता बना. म्हणून करता आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. हो तुमच्या पुढं महाराज सांगतात करविली तेशी कटकट, वाकडे का नीट देव जाणे. म्हणून करता मी तुम्हाला सांगितलं माझ्या कीर्तन भरपूर मी कीर्तन केली. कोणता तालुका शिल्लक राहिला नाही आणि कोणता जिल्हा शिल्लक राहिला, भरपूर कीर्तन करतो. म्हणून करता परिसरात सुद्धा आपली कीर्तन असावात म्हणून मी म्हणत असतो. हो सोनेगावकर तर आम्हाला इसरतच नाही. पहिलंच कीर्तन सप्त्यात, हो पहिलंच कीर्तन आणि मग सप्ताह सुरू. ती म्हणजे तुम्ही आधी आणि मग पुन्हा. म्हणून करता यावर्षी तुम्हाला सर्व गावकऱ्यांनी आम्हाला संधी दिली. हो मला एक चानस म्हणून करता दुकानदाराने सांगितलं म्हणले गोड असं म्हणजे नाही नाही बोलूनच घेतलं. म्हणले आता म्हणले निवेदन खोत महाराज आमचे यासपीठ चालक, हा बाबादेव विलास महाराज म्हणले आता म्हणले कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. जीवन आनंदित जगा. हो इथं आलेला प्रत्येक माणूस, मी असो तुम्ही असो, मी किती जरी बोललो तरी मी मारणार तुम्ही मारणार. प्रत्येक माणसाने महाराज मारायच्या टायमाला एक माणसाने काहीतरी क्रांती केली पाहिजे. हो माणसाने एक मरत असताना एक तर भक्त बनून मरा. नसन भक्त होता येत तर एक देशासाठी मरा. सैनिक आहेत ना आपले देशावर सीमेवर जे देश सेवा करतात ना, हो ते देशाची सेवा करता करता मरा. म्हणून करता नामस्मरण करता करता जर म्हणलात तर मोक्ष आहे तुम्हाला. म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. भव्य दिव्य महाराज हा सप्ताह मगाशी मी बोललो तसं रामदास बाबांनी या गावची सुधारणा केली. सर्व माणसं भक्त भाविक रामनवमीचा सप्ताह ह्यो सप्ताह आपला. म्हणून सगळ्या जणांच्या चरणी तन मन धनाने सहकार्य तुम्ही करतात म्हणून हे चलत आहे. पंक्ती घाला, देणगी द्या आणि ऐकण्याकरता भरपूर येत जात जा. या असल्या थंडीत सुद्धा तुम्ही आलात म्हणून तुमच्या चरणी साष्टांग दंडवत सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देत असताना सर्वजण संस्थेतील विद्यार्थी, हो सर्वजण गायनाचार्य मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम नंबर 1, चेर नाही फेर नाही कूर नाही काही सुद्धा नाही. नाही तर कधी कधी कायचे साऊंड सिस्टीम आणि कायचं काय तवा. पण आमच्या बहीची सिस्टीम नंबर 1 सिस्टीम. नाही तर कधी कधी आपण म्हणलं ना रावसाहेब महाराज आवाज वाढव आवाज वाढव, कायचा आवाज आणि फेवाज तवा. ती नुसतं वाजतच चलतं, ती नुसतं वाजतच चलतं. एकदाच बंद होत, आवाजच येत नाही. म्हणून करता काय सिस्टीम आहे आमच्या बहीची नंबर 1. हा म्हणून तर माणसं म्हणत असतात आवाज कोणाचा, हो हो म्हणून नंबर 1 सिस्टीम. नाही तर काय काय सिस्टीम काय सिस्टीम आणि काय. हो अवघा आपण मोठ्याने बोललो तरी ती नसतं. काय काय मोठ्याले टोटे असतात बरोबर आहे का नाही. मोठ्याले आटोबा आपली कार कशी होती
मिरवणुकीला फाय काही काही लवंगी टोटे असते आवाजच येत नाही म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. माणसाने दिवसाला 10-5 मिनिटं हसलं पाहिजे. हसलं म्हणजे ब्लड प्रेशर होत नाही, शुगर होत नाही, वाढत नाही, कमी होत नाही, आनंदित माणसं राहत. एखाद्याला विचारणार कीर्तन संपल्यानंतर विचारा कस काय चाललंय बरे काय साऱ्या दुष्काळाचं तुझ्यावरच चावट आलं होई तवा. आनंदित माणसाने जीवन जगत जात जा म्हणून सप्ताह सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्हा सर्व देवरूपी श्रोते सज्जनांना दंडवत घालतो आणि जाता जाता तरडगावकराला सांगतो आता पुन्हा इसरत जात जाऊ नका. तुकाराम 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 तुकाराम